ह्याला म्हणतात मोका पॉट. हा कसा वापरायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच. आजची आपली कॉफी जरा युनिक आहे. मोका पॉटसाठी पाणी गरम करूया. मोका पॉटचे 3 चेंबर आहेत. हा अपर चेंबर, हे फिल्टर आणि हा लोअर चेंबर. गरम पाणी लोअर चेंबरच्या प्रेशर वॉल्व पर्यंत भरून घ्यायचं. आता ह्याच्यावर फिल्टर ठेवूया. कॉफीचं नाव आहे थोगारी हंकल HSD. फ्रेशली ग्राउंडेड असल्यामुळे ह्याचा अरोमा अप्रतिम आहे. प्यायला खूप मजा येते. शॉपमध्ये याच नावाने मिळते. फिल्टर पूर्ण भरून घेऊ. लोअर चेंबरमध्ये गरम पाणी असल्यामुळे आता कापडाचा वापर करून आपण अपर चेंबर लावूयात. पूर्ण मोका पॉट गॅसवरती ठेवून कॉफी ब्रू करायची. लोअर चेंबरमध्ये गरम पाणी आहे, मध्ये फिल्टर आहे, त्यात आपली कॉफी आहे. त्याच्यामुळे आता वरच्या चेंबरमधनं कॉफी फ्लो होईल, ती ब्रू होईल मस्त. फर्स्ट पटर आला की पॉट साईडला ठेवायचा, म्हणजे त्याची ब्रूइंग प्रोसेस स्टॉप होते आणि कॉफी कडू होत नाही. नॉर्मल ब्लॅक कॉफी. अरोमा तर अप्रतिम आहे. कॉफी शॉपमध्ये आल्यासारखं वाटलं. अप्रतिम. ज्यांना ब्लॅक कॉफी आवडत नाही त्यांच्यासाठी व्हिएतनामीज आईस कॉफी. कॉफी हीच वापरायची बरं का. थोडंसं कंडेन्स मिल्क, 4-5 आईस क्यूब. कंडेन्स मिल्क गोडाव्यासाठी त्यात थोडा बर्फ आणि थंड दूध. आता फ्रेशली ब्रूड कॉफी त्याच्यात मिक्स करू. काही पदार्थ तयार झाले ना की त्याचं वर्णन करायला शब्द अपूर्ण पडतात. व्हिएतनामीज आईस्ड कॉफी पिण्याचा आनंद न्यारा. एन्जॉय.